सर्व सोलापूरकरांना। मी जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉक्टर मीनाक्षी बनसोडे। आपण आपल्या जिल्ह्यामध्ये 100 दिवसाचं क्षयरोग शोध मोहीम या कार्यक्रमाचे उद्घाटन उद्या 7 डिसेंबरला करणार आहोत आणि हा कार्यक्रम 24 मार्च 2025 पर्यंत जागतिक क्षयरोग दिनापर्यंत तो चालणार आहे। या कार्यक्रमामध्ये जे महत्त्वाचे आहे की याबाबत जनजागृतीपर कार्यक्रम, त्याचबरोबर या आजाराचे लवकरात लवकर शोध मोहिमेअंतर्गत लवकर क्षयरुग्ण शोधणे आणि त्यांना उपचारावर ठेवणे हा असा उद्देश आहे। हा भारतभर हा प्रोग्राम कार्यक्रमाचा उद्या उद्घाटन आहे। या कार्यक्रमांतर्गत पूर्ण भारतभर 347 जिल्ह्यांचा सहभाग आहे, ज्याच्यामध्ये जास्त प्रमाणात टीबीचा मृत्यू असणारे जिल्हे आहेत किंवा जास्त टीबीचा आजाराचं प्रमाण असलेले जिल्ह्यांना यामध्ये सहभाग आहे। परंतु आपल्या जिल्ह्यामध्ये आपले माननीय सचिव, आपले संचालक साहेब, आयुक्त साहेब आणि आपले जिल्हा अधिकारी साहेब जे ह्या कार्यक्रमाचे नोडल अधिकारी आहेत, त्याचबरोबर मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब, माननीय आरोग्य अधिकारी साहेब, जिल्हा शल्य चिकित्सक साहेब यांच्या आदेशान्वये आपण हा कार्यक्रम सोलापूर जिल्ह्यामध्ये राबवणार आहोत। याच्यामध्ये उद्या उद्घाटनामध्ये जे काही इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्स आहेत, लोकल बॉडीचे जे महत्त्वाचे लोक आहेत, यांच्या हस्ते सरपंच, ग्रामसेवक, त्याचबरोबर लोकल बॉडीजचे जे काही रिलिजियस लीडर वगैरे यांच्या उपस्थितीने हा कार्यक्रमाचा उद्घाटन होणार आहे। देशव्यापी ह्याचं उद्घाटन आहे उद्या आणि याच्यामध्ये टीबी विजेता जे आहेत किंवा टीबीच्या आजारातून जे बरे झालेले रुग्ण आहेत किंवा टीबीचा औषध उपचार पूर्ण केलेले जे रुग्ण आहेत यांच्या जो काही प्रवास होता टीबीच्या लागणापासून ते त्यांचं बरे होण्यापर्यंत त्यांच्यासाठी त्यांचं फॅलिस्टेशन, त्यांचं सत्कार केलं जाणार आहे। त्याचबरोबर जे काही टीबीचे पेशंट आहेत त्यांनासुद्धा या दिवशी निक्षय मित्र बनवून त्यांना फूड बास्केट वाटपाचा सुद्धा या 100 दिवसात आणि उद्यासुद्धा हा कार्यक्रम आपण घेऊ शकणार आहोत। तर हा कार्यक्रमामध्ये आपल्याला माहिती आहे टीबी हा संसर्गजन्य आजार आहे। मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस या जंतूमुळे हा आजार होतो आणि ह्या आजाराचा जो प्रसार आहे तो थांबवण्यासाठी आपण हे शोध मोहीम आयोजन केलेलं आहे। आपणा सर्वांना जर करता टीबी मुक्त भारताकडे वाटचाल करायचं आहे तर जे 2015मध्ये 237 प्रति लाख लोकसंख्येच्या मागे 237 क्षयरुग्ण निघायचे, ते प्रमाण आता 148 प्रति लाख लोकसंख्येमागे आहे आणि ते प्रमाण आपल्याला 42 प्रति लाख लोकसंख्येच्या मागे इतक्या प्रमाणात कमी करायचं आहे, जेणेकरून आपण क्षयमुक्त भारत असं आपलं गणना होईल। तर हे करत असताना आपल्या कार्यक्रमामध्ये क्षयरोग दूरीकरण कार्यक्रम जो अंमलात आला 2020 पासून, तर ह्या कार्यक्रमामध्ये जे नाविन्यपूर्ण जे महत्त्वाचं अंमलबजावणी झाली, तर आपण तालुका लेवलपर्यंत मॉलिक्युलर डायग्नोस्टिक टेक्नॉलॉजी नॅट फॅसिलिटी, CB नॅट, ट्रूनॅट मशीन्स आपण तिथपर्यंत पोहोचू शकलो, जेणेकरून आपण गुणवत्तापूर्वक निदान करू शकलो। टीबीचे जंतू अगदी 2 तासात आपण सांगू शकतो की सदरील सॅम्पल जे तपासणीला आलेलं आहे त्याच्यामध्ये टीबीचे जंतू आहेत किंवा नाही, आणि ते सॅम्पल रिफॅम्पिसिन जे महत्त्वाचं औषध आहे टीबीच्या औषध उपचारांमध्ये, ते औषधाला दाद देतं की नाही, म्हणजे MDR किंवा औषधाला दाद न देणारा टीबी आहे का, हे आपल्याला कळतं। त्याचबरोबर ह्या कार्यक्रमामध्ये आधुनिक उपचार पद्धती आलेली आहे, ज्याच्यामध्ये बिडॅक्युलिन आणि डेलामाइटसारखी जी बाजारात उपलब्ध नसणारे औषध उपचार आपण पेशंट्सला करतो, ज्याचे कमीत कमी जो किंमत आहे 18 लाखापर्यंत ह्या औषधाचं किंमत असते। तर असे आपण औषध उपचाराची प्रणाली अवलंबलेली आहे। त्यामुळे हे जे औषधाला दाद न देणारा टीबीसुद्धा जो आहे तो 85% प्रमाण आहे की पेशंट बरे होण्याचं प्रमाण 85% इतकं आलेलं आहे। आपण आपल्या कार्यक्रमामध्ये
ऑल ओरल म्हणजे फक्त तोंडावाटी दिलेलीच औषधोपचार प्रणाली वापरतो. इंजेक्शन्स आपल्या प्रोग्राममधून कालबाह्य झालेली आहेत आणि हे गुणवत्तापूर्वक औषध आपण खात्रीशीर सांगू शकतो की पेशंट खूप लवकर बरे होतात आणि TB मुक्त होतात. TB हा आजार पूर्णपणे बरा होणारा आहे आणि आपण त्याचा प्रतिबंध पण करू शकतो. प्रतिबंधात्मक औषधोपचार आपण TBच्या जे सानिध्यातील लोक आहेत त्या ज्यांना आपण हायरिस्क कॉन्टॅक्ट्स म्हणतो किंवा ज्या पेशंटच्या सानिध्यातील घरातील लोक आहेत त्यांना TB होऊ शकतो, तर त्यांना आपण ही प्रतिबंधात्मक औषधोपचार प्रणाली जे आधुनिक आहे, जे आपण 6 महिने पण देऊ शकतो किंवा 3 महिने, आठवड्यातून 1 डोस म्हणजे 12 डोस ची औषध प्रणाली पण आपल्याकडे अवेलेबल आहे. त्याचबरोबर जे औषधाला दाद न देणारा जो TB आहे, ज्याच्या घरामध्ये अशा प्रकारचे रुग्ण आहेत, त्यांच्या घरामध्ये 2 ते 5 वर्षांमध्ये परत नव्याने रुग्ण तयार होत असतात. तर अशा घरांमध्ये असे नवीन रुग्ण तयार होऊ नयेत म्हणून आपण लेव्होफ्लॉक्सासिनसारखं औषध 6 महिने वजनानुसार दिल्यास या आजाराचं औषधाला दाद न देणारा TBचा पण प्रतिबंध करू शकणार आहोत. तर या कालावधीमध्ये आपण ह्या 100 दिवसामध्ये सर्व शाळांमधून, आश्रमशाळेमधून जे हायरिस्क कॉन्टॅक्ट्स आहेत, तर हायरिस्क कॉन्टॅक्ट्स म्हणजे जे काही पूर्वी 5 वर्षापूर्वी TBचे पेशंट्स होते त्यांच्या घरातील सर्व जे डायबिटिक पेशंट्स आहेत, जे HIV पेशंट्स आहेत, त्याचबरोबर जेल, आश्रमशाळा, वृद्धाश्रम, ऑर्फनेजेस ह्या ठिकाणी आपण तपासण्या करणार आहोत, आजाराबाबत माहिती देणार आहोत आणि असे काही संशयित आढळल्यास त्यांचं एक्सरे चेस्ट, थुंकीच्या तपासण्या, CBNAT तपासण्या करून लवकरात लवकर हे रुग्ण शोधून त्यांना उपचारावर ठेवून आपण त्यांना लवकर बरे करणार आहोत. याच्यामुळे काय होणार आहे की ह्या आजाराचा प्रसार आपण थांबवू शकणार आहोत आणि त्यामुळे आपण क्षयमुक्त भारताकडे वाटचाल करणार आहोत. तर ही मोहीम आपण याच्यामध्ये आपण सर्व सरकारी शाळा, सर्व सरकारी विभाग याच्यामध्ये जनजागृती करणार आहोत, निक्षेप शपथ घेणार आहोत. 26 जानेवारीला सर्व ग्रामपंचायतीमधून निक्षेप शपथ घेतली जाणार आहे. त्याचबरोबर 27 जानेवारी ते 2 फेब्रुवारीपर्यंत निक्षेप शपथ घेतली जाणार आहे. याच्यामध्ये युवकांचा सहभागासाठी सर्व महाविद्यालयातील, कॉलेजमधल्या विद्यार्थ्यांचं, त्याचबरोबर NCC, NSSचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्या कॅम्पमार्फत गावांमधून जनजागृती केली जाणार आहे. त्याचबरोबर आपला जिल्हा सर्वात जास्त साखर कारखान्यांचा जिल्हा आहे, जिथे ऊसतोडी कामगार येतात. तर ह्या ऊसतोडी कामगार MIDC एरियातले जे इंडस्ट्रियल एरियाज आहेत तेथील जे वर्कर्स आहेत त्यांचंही आपण स्क्रीनिंग करणार आहोत आणि त्यांचाही जर काही तपासणीमध्ये आढळल्यास त्या लोकांनाही क्षयरोगाचे औषधोपचार आपण मोफत अवेलेबल करून देणार आहोत. या कालावधीमध्ये स्पेशली मला प्रायव्हेट प्रॅक्टिशनर जे प्रायव्हेट डॉक्टर्स आहेत त्यांना जिल्ह्यामध्ये सगळीकडे त्यांना मला आव्हान करायचं आहे की आपल्याकडे जे काही छातीचे एक्सरेचे फोटो होतील, HRCT थोरॅक्स होतील किंवा निमोनिया म्हणून आपण डायग्नोज करता अशा सर्व पेशंट्सचे आपण आपल्या तालुका लेवलपर्यंत आपण CBNAT मशीन्स पोच केलेले आहेत. अशा ठिकाणी आपण सॅम्पल्स पाठवून मोफत जी तपासणी केली जाते TrueNAT CBNATची, तर हे तपासणीचा आपण लाभ घ्यावा आणि जे काही लपलेले क्षयरुग्ण आहेत त्यांना लवकरात लवकर हे निदान होऊन त्यांचं नोटिफिकेशन आपण करणं खूप बंधनकारक आहे. तर या कालावधीमध्ये आपण हे कार्यक्रमामध्ये आपण सहभाग घेऊन आपण देखील आम्हाला सहकार्य करावं. आपल्या सोलापूरकरांना मला आव्हान हे करायचं आहे की आपण ह्या 100 दिवसाच्या शोध मोहिमेमध्ये आपण जागरूक बनवूया. जसं आपण कोविडमध्ये एकत्र येऊन ह्या कोविडला हद्दपार केला, तसंच आपण आपली जी येणारी पिढी आहे त्यांना चांगलं वातावरण देण्यासाठी आपण क्षयमुक्त भारताकडे जाताना आपलंही हे प्रॉमिस असायला पाहिजे स्वतःसाठी की आपण येणाऱ्या पिढीला चांगलं वातावरण देऊ आणि ह्या आजारापासून मुक्त असं भारताकडे आपण वाटचाल करू. आपणा सर्वांना धन्यवाद आणि अपेक्षा आहे आपण सहकार्य कराल. थँक्यू. तशा लक्षणाचं जर पेशंट आढळले तर आता कुठं भेटावे त्यांनी काय?
असं जे काही लक्षणं, जे काही TBचा जो आजार आहे तो 2 टाईपचा आजार आहे. एक फुफ्फुसाचा TB आहे, एक फुफ्फुसेतर TB आहे. TB जो आजार आहे तो केस आणि नख सोडली तर कोणत्याही अवयवाला होऊ शकतो. फुफ्फुसाचा TB म्हणजे जो खोकणारा व्यक्ती असतो तो, आणि मेंदूचा TB आहे, मणक्याचा TB आहे, पोटाचा TB आहे, गाठीचा TB आहे, सांध्यांचा TB आहे, अशी जी आहे. तर TBचं लक्षण जे महत्त्वाचं असतं, जेव्हा फुफ्फुसाचा असतो तर खोकला, 2 आठवड्यापेक्षा जास्तीचा खोकला जो औषधांना दाद देत नाही, त्याच्याबरोबर सततचा येणारा ताप, वजन कमी होणे आणि भूक न लागणे, ह्या महत्त्वाच्या लक्षणं असतात. तसंच जर का मेंदूचा TB असेल तर सारखं डोकं दुखणे, सारखा ताप असणे, वजन कमी होतं, भूक न लागणे, ह्या महत्त्वाच्या लक्षणं असतात. त्याचप्रमाणे तसंच आपण जे पाठीचा मणक्याचा TB असेल तर सततची पाठदुखी, ताप, वजन कमी होणे, भूक न लागणे, अशा प्रकारे आपल्याला निदान करता येणार आहे. तर ही जी लक्षणं आहेत, ही लक्षणासाठी आपण आपल्या ग्रामीण भागामध्ये 1000 लोकसंख्येला एक आशा कार्यरत आहेत. त्याचबरोबर आपण आरोग्यवर्धिनी केंद्र किंवा आपण आयुष्मान आरोग्य मंदिर म्हणतो, तिथं सामुदाय आरोग्य अधिकारी आहेत, आपले ANMs आहेत, MPW वर्कर्स आहेत, प्राथमिक आरोग्य केंद्र आपल्या जिल्ह्यामध्ये 77 आहेत. त्याचबरोबर आपल्याकडे उपजिल्हा रुग्णालय आणि ग्रामीण रुग्णालय आहेत 18 ठिकाणी. तर ह्या ठिकाणी आपण संपर्क साधू शकता. तेथे तपासणीची सोय आणि औषधाची सोयसुद्धा मोफत केली जाते. पेशंटच्या घरापर्यंत औषधोपचार डॉट-प्रोव्हायडरमार्फत दिले जाते आणि औषधोपचार पूर्ण करण्यासाठी त्यांना वेळोवेळी समुपदेशन केले जाते. तर आपण त्या ठिकाणी संपर्क साधू शकता किंवा आपण डायरेक्टली जिल्हा क्षयरोग अधिकारी कार्यालय येथे मला आपण संपर्क साधल्यास मी कधीही तुम्हाला अवेलेबल असणार आहे. थँक्यू. सण समारंभानिमित्त वस्त्र खरेदीसाठी आणि लग्नाचा बस्ता बांधण्यासाठी तडवळ पंचक्रोशीतील एकमेव परिपूर्ण वस्त्रदालन महावीर क्लॉथ सेंटर येथे आहेत. नामवंत कंपन्यांचे सर्व प्रकारचे शूटिंग, शर्टिंग, फॅन्सी साड्या, होजियरी, जीन्स, रेडीमेड कपड्यांच्या असंख्य व्हरायटी असलेलं 3 मजली परिपूर्ण आणि प्रशस्त दालन. याशिवाय रेशमी, बनारसी, सुरती, सिल्क, पैठणी, इल्कल, शालू अशा साड्यांच्या असंख्य व्हरायटी, तसेच सफारी, कोट सूट, चिल्ड्रन रेडीमेड, जॅकेट सेट असे नाविन्यपूर्ण कपडे स्वस्त आणि खात्रीशीर मिळण्याचं एकमेव वस्त्रदालन तडवळ येथील महावीर क्लॉथ स्टोअर्स. एकदा आमच्या वस्त्रदालनास अवश्य भेट द्या. आमचा पत्ता श्री SP कासार अँड सन्स, महावीर क्लॉथ स्टोअर्स, अक्कलकोट रोड, देवी मंदिरासमोर, तडवळ स्टेशन, तालुका अक्कलकोट. संपर्कासाठी मोबाईल नंबर 75 59 35 09 31, 76 66 16 55 63, 94 20 66 03 67. अशा आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी AK20 न्यूजला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा.